मराठा क्रांती मोर्चासारखा मूक मोर्चा काढून चालणार नाही, तर अनेक विचारवंतांची भाषणं इथे ठेवली पाहिजेत, दिवसभर याच्यावर चर्चा झाली पाहिजे. डुक्कर मुसंडी मारण्यासारखा खेळ करून चालणार नाही, कारण डुक्कर मुसंडी हा खेळ संघाच्या शाखेत शिकवला जातो, परंतु आपल्याला शहाण्यासारखं वागलं पाहिजे. भगवान बुद्धांनी जी प्रज्ञा सांगितली, शहाणपणाचा जो मार्ग सांगितला, तो लोकांसमोर आमच्या नेतृत्वाने मांडला पाहिजे, विनंती मी मोर्चा काढणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना करतो. कारण आपल्या मोर्चाकडे साळे ओबीसी पाहत आहेत. तुम्ही या देवाच्या पैशावर पेटीत पैसे टाकणाऱ्या लोकांच्या कल्याणाचा विचार कधी संघाने सांगितलाय का? आणि सांगितला असेल तर अयोध्येच्या मंदिरासाठी अनेक ओबीसी एससी एसटी मारले गेले ते रामजन्मभूमी आंदोलनामध्ये. त्यामध्ये मंदिराची ट्रस्ट तयार झाल्यानंतर यामध्ये ओबीसी एससी एसटी यांना तिथे प्रतिनिधित्व मिळालंय का? या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय विचार करतो, असा माझा प्रश्न संघाच्या लोकांना आहे. उपेक्षित वंचित लोकांना ही जी मूलभूत जी तत्व आहेत, जमीन, पाणी, जंगल, उद्योग, ही मिळावीत असा संघाचा आग्रह दिसतो का? या प्रश्नाचं उत्तर इथे आपण दिलं पाहिजे. सार्वजनिक हितासाठी आपण संघटना करू शकतो आणि त्याला काही निर्बंधांच्या ते अधीन आहे. तर अशा प्रकारचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचं तत्वज्ञान आहे, विचार आहे, तो संविधानास अनुकूल आहे का? हा मोठा प्रश्न आहे. हा माझा प्रश्न आहे आपल्याला सगळ्यांना. सर्वांना जय भीम. अत्यंत संवेदनशील अशा एका विषयावर मी आता इथे बोलणार आहे. विषय असा आहे की 24 ऑक्टोबरला आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्याचं माझ्या कानावर आलं आणि आमचे मित्र राहुल यांनी या विषयावर बहुजन संघटकवर आपलं मत व्यक्त करावं अशी विनंती केली आणि म्हणून या विषयावर मी आज आपल्यासमोर बोलायला बसलेलो आहे. मला या विषयावर सर्वांमध्ये चर्चा घडवून आणायची आहे आणि ही चर्चा आपण मुक्तपणे करावी, कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. 24 ऑक्टोबरला आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आरएसएस औरंगाबाद येथे सदस्य नोंदणी करत होती आणि त्याला विरोध केल्यामुळे राहुल मकासरे आणि विजय वाहुळ यांनी आवाज उठवला आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, असा विषय आहे. आता पोलिसांनी हे गुन्हे मागे घेतले नसल्यामुळे आरएसएसच्या विरोधात 24 ऑक्टोबरला क्रांती चौक ते आरएसएसच्या कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे, असं सगळ्यांना म्हणजे फेसबुकची एक पोस्ट पाहिली मी आणि त्यातून ते कळवण्यात आलंय. या मोर्चाकडे ओबीसी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन काय, अशा प्रकारचा प्रश्न आमचे मित्र राहुल यांनी मला विचारला आणि या विषयावर आपण व्यक्त व्हावं अशी विनंती केली. आणि म्हणूनच या विषयावर आपल्याला संविधानिक जे भाष्य आहे ते करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि याच्यावर आपली मतं आपण व्यक्त करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण यातून आपल्याला जे सांगायचं आहे की भारतीय नागरिकांनी सार्वजनिक जीवनात वागत असताना, राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, यांनी वागताना कसं वागलं पाहिजे, एखाद्याची चूक घडत असेल तर त्याच्यावर आपण काय विचार केला पाहिजे, अशी या प्रकारची चर्चा आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाने संघटना करण्याच्या बाबतीत काय म्हटलं आहे हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आरएसएसच्या लोकांचं काय म्हणणं आहे तो विषय वेगळा आहे, परंतु भारतीय संविधानामध्ये काय म्हणते सर्वप्रथम आपण इथे समजून घेणार आहोत. आणि या सगळ्या विषयाला मी प्रश्न विचारून ते प्रश्न आपल्याकडून काढायचा, मी त्याची उत्तरं आपण द्यावी, अशा प्रकारची माझी भाष्य करण्याची पद्धत असेल. आणि आपल्याला माहीत आहे की जगातल्या अनेक विचारवंतांनी असे प्रश्न विचारूनच लोकशाही मजबूत केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की जागतिक विचारवंत असतील किंवा मिलिंद प्रश्न नावाचे एक प्रश्नावली आपल्याकडे आलेली आहे आणि या प्रश्नावलीतून विषय चांगला समजला जातो. आणि म्हणून प्लेटो नावाचा एक जागतिक विचारवंत आहे, तो सुद्धा राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारायचा, बाबा न्याय म्हणजे काय, तर तशाच प्रकारचा आता ही प्रश्नावली असेल. आणि म्हणून भारतीय संविधान काय म्हणतं ह्या सगळ्या लोकशाहीच्या बद्दल किंवा संघटनेच्या बाबतीत हे आपण समजून घेतलं पाहिजे. भारतीय संविधानाने प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीला, प्रत्येक माणसाला संघटना करण्याचा अधिकार दिलेला आहे. मग तो आपल्या सगळ्या एससी एसटी ओबीसीना पण दिलाय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जे कोणी लोक आहेत त्यांना सुद्धा दिलेला आहे. आता ते कोण आहेत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तर भारतीय राज्यघटना कलम 19(1) क मध्ये नमूद केले आहे की प्रत्येकाला म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हितासाठी काही वाजवी निर्बंधाच्या अधीन राहून संघटना करण्याचा अधिकार आहे. म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था झाली पाहिजे, लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे, लोकांच्या हितासाठी थोडक्यात संघटना करण्याचा अधिकार आहे. परंतु
चुकीच्या गोष्टी काय होत असतील तर त्यावर निर्बंध सुद्धा आहेत, असं हे संविधानाचं कलम 19(1) क म्हणतं. कलम 19(1) क हा अधिकार सर्व नागरिकांना संघटना आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचे अधिकार प्रदान करते. म्हणजे ही झाली संविधानिक गोष्ट. आता उदाहरणार्थ त्यांनी म्हणजे सगळी ही माहिती जी आहे ती मी काढली गुगलवरून. तुमच्यापासून काय लपवायचं, म्हणजे आहे ते आहे. संविधानाचे तज्ज्ञ असतील ते आणखी याच्यामध्ये खूप बोलू शकतात, परंतु मी ही माहिती घेतली आणि त्यामध्ये कामगार संघटना स्थापन करण्याचा आपल्याला अधिकार आहे. या माध्यमातून या कलमाअंतर्गत आपल्याला हा अधिकार मिळतो आणि ट्रेड युनियन कायद्यासारख्या वैधानिक तरतुदींचे बंधन यांना आहे. आता या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना माहिती आहे ट्रेड युनियनचे कायदे काय आहेत, कामगार कायदे काय, ते सगळ्यांना माहित आहे. आता प्रश्न असा येतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक एका महाविद्यालय किंवा कॉलेज समोर अशी नोंदणी करत होते आणि त्याला आक्षेप आपल्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आणि हे प्रसंग मी फेसबुकवर पाहिलं होतं आणि त्याच्या विरोधात आता त्यांनी विरोध केला. त्यांनी तो विरोध का केला हे ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील आणि ते सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. थोडक्यात फेसबुकवरचं त्यांचं मी पाहिलं. परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे कायदेशीर भाग की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठल्या कायद्याने झाले, म्हणजे ट्रेड युनियनच्या कायद्याने झाले की ट्रस्ट, म्हणजे आता ट्रस्टचा कायदा असतो त्याने झाले, किंवा राजकीय संघटना म्हणून झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर सगळ्या वाचकांनी इथे आता द्यायचं आहे की त्याची नोंदणी झालेली आहे का. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची घटना किंवा नोंदणी झालेली नाही असं म्हणजे माझं अज्ञान असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे बघत असतील त्यांनी त्याचं उत्तर द्यावं, बाबा आमची अशी अशी घटना आहे आणि ती प्रकाशित करावी. संघटनेचे तत्वज्ञान आहे ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे तत्वज्ञान किंवा कुठलीही आपली संघटना असेल ते तत्वज्ञान आपल्या संविधानाचं जे हे आहे प्रास्ताविक आहे त्याला अनुकूल आहे का किंवा संविधानास अनुकूल आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपण इथे प्रतिक्रिया देऊन व्यक्त केलं तर चांगलं होईल. कारण का कदाचित हा व्हिडिओ संघाच्या लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि किंवा ते बघू शकतात. मग त्यांना पण कळलं पाहिजे आपलं ह्याच्यामधलं मत काय, आपलं ह्याच्यामधलं ज्ञान काय. तर मी पहिल्यांदाच सांगितलं की आज भारतीय संविधानाचा आर्टिकल 19(1) क म्हणजे म्हटलेलं आहे की सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी त्याच्या हितासाठी सार्वजनिक हितासाठी आपण संघटना करू शकतो आणि त्याला काही निर्बंधांच्या ते अधीन आहे. तर अशा प्रकारचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचं तत्वज्ञान आहे, विचार आहे, तो संविधानास अनुकूल आहे का, हा मोठा प्रश्न आहे. हा माझा प्रश्न आहे आपल्याला सगळ्यांना. आता या प्रश्नाची उत्तरं प्रत्येकाच्या मनात असतात, माझ्या पण मनात आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारलाय. म्हणून मगाशी मी प्लेटोचं नाव घेतलं. प्लेटो अशा प्रकारचे प्रश्न विचारायचा की बाबा न्याय म्हणजे काय, संघटना म्हणजे काय, आणि त्याच पद्धतीने आपण मीडियासमोर हा विषय घेऊन आलो. आता आपण थेट म्हणायचं तर मी ओबीसी आहे आणि आता परवाच आम्ही बीडला एक सभा घेतली आणि त्यामध्ये मी सांगितलं की आरक्षण हे ओबीसी एससी एसटी या मागासवर्गीयांना आहे, कारण त्याचं शोषण या देशात झालेलं आहे. आणि म्हणून उच्चवर्णीय जे लोक आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, त्यांच्या बरोबरीने या मागासवर्गीय लोकांना आणण्याचे जे तत्व आहे ते समतेचं तत्व आहे. म्हणजे समानतेत सगळे आले पाहिजेत आणि म्हणून समतेच्या तत्वाने आरक्षणाची मांडणी केलेली आहे. आणि मग तिथे जाहीर सभेत मी मराठा आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या शोषित मराठा नाहीत म्हणून त्यांना नाही मिळू शकत हे कुणीतरी स्पष्ट सांगितलं पाहिजे. म्हणजे आता देशात असं आहे की बाबा आमचे ओबीसी सुद्धा असे चुका करतात की सांगतात की बाबा आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आणि आम्ही नाही आणि ते आरक्षण मात्र ओबीसीना धक्का न लावता त्यांना भेटलं पाहिजे. अशा प्रकारचे वक्तव्य ओबीसी करतात. परंतु संविधानाच्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका, न्याय भूमिका आपण सगळे संविधानाला मानणाऱ्या लोकांनी घेतली पाहिजे. आणि मी तिथे 2.5 मिनिटात हीच भूमिका घेतली की मराठा हे सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत, मागास नाहीत, म्हणून त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही असं ओबीसी का बोलत नाहीत. त्याला कारण आहे की संविधानाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न आमचे लोक करत नाहीत. मी ओबीसींच्या बाबतीत बोलतोय, परंतु संविधानाशी जे एकनिष्ठ आहेत त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा समोर आलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही संघटनेचं तत्वज्ञान हे संविधानाला अनुकूल असलं पाहिजे. मग ते आपल्या मागासवर्गीयांच्या संघटना असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही खरी म्हणजे माझं तर मत असं झालंय ही सवर्णांची संघटना आहे, ही काय शोषितांची किंवा वंचितांची संघटना नाही. आणि जर ती खरोखर शोषितांची संघटना असेल, वंचितांची असेल, तर तशा प्रकारचं भाष्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवक्त्यांनी आणि प्रमुखांनी बहुजन संघटक या चॅनलवर येऊन करावं अशी विनंती मी त्यांना करतोय. त्यांना सुद्धा बोलायची संधी आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समतेचा समर्थक आहे काय हा माझा प्रश्न आहे, किंवा तो विषमतेचा समर्थक आहे हा सुद्धा बहुजन संघटकच्या चॅनलच्या प्रेक्षकांना, वाचकांना माझा प्रश्न आहे. आणि मी मुद्दाम प्रश्नच विचारतो कारण का या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनामध्ये पटापट येत असतील आता.
आणि ती आली पाहिजेत असं माझं मत आहे. आणि म्हणून समतेच्या तत्वाने स्वीकारलेल्या शोषित, उपेक्षित, वंचित लोकांच्या कल्याणासाठी आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोणतं आंदोलन छेडलं आहे का? किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत अशा प्रकारचं एखादं विधेयक संघाने मांडलंय का? त्यामध्ये शोषित, वंचित, उपेक्षित यांच्या कल्याणाचा विचार संघाने केला आहे किंवा अशा प्रकारच्या काही चळवळी केल्या असतील तर त्या सुद्धा सांगाव्या. आता वनवासी कल्याण आश्रम नावाचं एक संघटन संघाचं आहे, ते आदिवासींसाठी काम करतं, याच्या बातम्या आपण खूप पाहिल्या. परंतु आदिवासींचं कल्याण म्हणजे तरी काय? म्हणजे आदिवासींना संविधानिक अधिकारांच्या बाबतीत जागृती निर्माण करणं, त्यांना विधानसभेत, लोकसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करणं, त्यांच्या शिक्षणासाठी आग्रह धरणं, त्यांच्या आरक्षणाची काळजी घेणं, ही संविधानिक तत्व या वनवासी कल्याण आश्रमाच्या ह्यात आहेत की अन्य कोणती आहेत, हा सुद्धा आपल्या विचारांचा आणि चर्चेचा मुद्दा असू शकतो. देशातील हिंदूंचं संघटन करायला निघालेली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. मग हे हिंदूंचं संघटन करत असताना हिंदू समाजात काही दोष होते आणि या दोषांवर भाष्य आजच नाही तर 2-2.5 वर्षापासून आपल्याकडे केलेलं आहे. त्यामध्ये भगवान बुद्धांनी सुद्धा हा प्रश्न केला होता की ब्राह्मणाचा जन्म हा जर ब्रह्मदेवाच्या मुखातून होतो तर ब्राह्मणांच्या स्त्रिया प्रसूत होत नाहीत का? अशा प्रकारचा प्रश्न भगवान बुद्धांनी केला होता. आणि चार्वाकने सुद्धा असे अनेक प्रश्न केले होते की आकाशातला देव आहे का? स्वर्ग आहे का? नरक आहे का? आणि नसेल तर मग हे आभासी तत्वज्ञान चार्वाक मानत नाही, प्रत्यक्ष पुराव्याला मानतो. त्या चार्वाकला आणि भगवान बुद्धांना देशातून हद्दपार करण्याचा यशस्वी प्रयत्न ज्या लोकांनी केला त्या लोकांपैकी आताच्या वर्तमान काळात काही लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक किंवा विचारवंत आहेत का? भगवान महावीरांनी सुद्धा असाच विचार मांडला गेला. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी अशा प्रकारच्या आभासी विचारांना प्रश्न विचारले गेले आणि तशाच प्रकारचा प्रश्न मी आज आपल्यासमोर उपस्थित करतो. आणि अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रश्न विचारला की ब्राह्मणांचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या मुखातून होतो, क्षत्रियांचा जन्म बाहूतून होतो आणि वैश्यांचा जन्म हा मांड्यातून होतो, हे सगळे उच्चवर्णीय, आणि आमच्या शूद्रांचा जन्म हा पायातून होतो, म्हणजे ओबीसींचा जन्म पायातून होतो आणि म्हणून ते हलके आहेत. आज ओबीसींची संख्या साधारणपणे 52% या देशात आहे आणि उरलेले अतिशूद्र एससी एसटी यांची सगळी संख्या आणि स्त्रिया ह्या गुलाम म्हटल्या तर 85% भारत हा गुलामांचा आहे. अशा प्रकारचं तत्वज्ञान ज्या लोकांनी सांगितलं त्या तत्वज्ञानाचं समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे संघचालक गोळवळकर गुरुजी, माधव सदाशिव गोळवळकर यांनी केलेलं आहे. हे आपण वाचलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. मी इथे पुन्हा एकदा सांगतो की ज्यांच्यावर पोलीस केस झालेले आहेत आणि त्या सगळ्या माझ्या भावांना मी समजावून सांगतो की एखाद्याला वाईट म्हणणं सोपं आहे, म्हणजे ही गोष्ट वाईट आहे, परंतु वाईट का आहे हा सुद्धा प्रश्न आपण असं बोलताना विचारात घेतला पाहिजे आणि लोकांना ते समजवलं पाहिजे. नाहीतर लोक काय म्हणतात, तुम्ही त्याला शिवी दिलीत, पण तो वाईट कसा आहे आपण समजावलं पाहिजे. उदाहरणार्थ रामायणाची चिकित्सा आपल्याकडे झालेली आहे, बाबासाहेबांनी केली, महाभारताची चिकित्सा केलेली आहे आणि हे करत असताना त्यांनी सांगितलं की बाबा रामाने सीतेवर कसा अन्याय केला किंवा रामाने शंभुकाला का मारलं, किंवा महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे की शूद्र जे आहेत म्हणजे कर्णाच्या बाबतली कथा आहे किंवा ती एकलव्याची कथा आहे. एकलव्य आदिवासी माणसाला राजा होऊ नये म्हणून त्याचा अंगठा कापला जातो आणि क्षत्रियांच्या स्पर्धेत तो येऊ नये म्हणून प्रयत्न केला जातो शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून. आज असाच प्रयत्न ओबीसीच्या एससी एसटीच्या बाबतीत त्यांना शिक्षण नाकारून त्यांना शाळेबाहेर ठेवून होतोय आपल्या देशामध्ये. मग ह्या दोन्ही ग्रंथांची चिकित्सा केली गेली. जोपर्यंत चिकित्सा समजत नाही तोपर्यंत लोकांना असं वाटतं की तुम्ही धर्मविरोधी आहात. आणि म्हणून ओबीसीच्या बाबतीत मी सांगतो की ओबीसी आज ह्या सगळ्या रामायण महाभारताच्या कथांमध्ये मुरलेला आहे, रुजलेला आहे आणि तो अडकलेला आहे ह्या सगळ्या धर्मव्यवस्थेमध्ये. परंतु त्यांना सुद्धा ते समजावून सांगावं लागेल, बाबा हे वाईट का आहे, ह्याच्यातले संविधानाच्या जीवनमूल्यानुसार या ग्रंथातल्या ज्या कथा आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या कशा आहेत हे समजावून सांगावं लागेल. त्यामुळेच मी ही चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काय आहे, कसा आहे, या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही बाजू आहेत, त्या दोन्ही बाजू आम्ही ऐकल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञानाच्या आधारावर आम्ही काही संघटना निर्माण करतो, परंतु समोरच्या लोकांना जेव्हा आम्ही वाईट म्हणतो ते वाईट का आहेत हे संविधानाच्या तत्वांनीच सांगावं लागेल. उगाच आपले शत्रू आहेत म्हणून त्यांना शिव्या देऊन काम होणार नाही. कारण तटस्थपणे पाहणारे या देशात ओबीसी मोठ्या संख्येने आहेत आणि ओबीसी विचार करतात, बाबा हे तुम्ही याला वाईट म्हणता तर का वाईट म्हणता हे सांगावं लागेल. रामाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची चिकित्सा केली आहे, तरी सुद्धा आता स्वातंत्र्यानंतर राम मंदिराची स्थापना अयोध्येला झालेली आहे. आणि म्हणून प्रबोधनाचा भाग आहे तो अत्यंत महत्वाचा. ते प्रबोधन करणं हे आपल्या हातात आहे.
आणि म्हणून मधल्या काळामध्ये मोहन भागवतांनी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आताचे सरसंघचालक यांनी एक घोषणा केली, त्यांनी स्पष्टीकरण दिलं की हा 5000 वर्ष भारताचं शोषण म्हणजे 85% ओबीसी SC ST यांचं शोषण पंडितांनी केलं, अशा प्रकारचं वक्तव्य हे मोहन भागवतांनी केलं. आणि हे फार मोठं वक्तव्य होतं. असं वक्तव्य करायची वेळ त्यांच्यावर का आली याची सुद्धा कारणं आपण शोधली पाहिजेत. आणि याच्या कारणामध्ये मला कळलेलं कारण आहे की फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ही महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर म्हणजे अलीकडची, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत असणारे असंख्य ओबीसी बहुजन लोक यांनी या चळवळीमध्ये भाग घेतला. आणि त्यांनी जे प्रबोधन केलं आणि ज्यांनी जो विचार मांडला त्यामध्ये या देशामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की या देशामध्ये संविधानपूर्व काळामध्ये इथल्या मागासवर्गीयांचं शोषण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि हे शोषणाचा प्रचार आणि प्रबोधन एवढं झालं की थेट मोहन भागवतांना आपली प्रतिक्रिया द्यावी लागली की होय 5000 वर्ष पंडित लोकांनी या देशातल्या शूद्र अतिशूद्रांचं शोषण केलं. पण ही चूक कबूल करत असताना त्याच्यावर उपाय काय केलेले आहेत हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल. आणि म्हणून यासाठी मी मोहन भागवतांना धन्यवाद देईन की आपण किमान या देशातल्या उच्चवर्णीयांनी म्हणजे मनुस्मृतींनी वैदिक हिंदू धर्माने केलेल्या शोषणाची कबुली दिलेली आहे. आता याच्यावर ही संघटना उपाय काय करते हा सुद्धा प्रश्न माझा आपल्या सगळ्यांना आहे. या देशातील स्त्री शूद्र अतिशूद्र यांना समानतेच्या तत्वाने माझा बोलण्याचा नेहमी मुद्दा असतो की मला या देशामध्ये आगरी म्हणजे आगरी, कोळी, भंडारी, कुणबी आम्ही कोकणातले लोक शूद्र आहेत याची जाणीव कधी झाली तर ज्या दिवशी मी माझ्या जमिनीचा सातबारा बघितला आणि त्या सातबाऱ्यामध्ये आम्ही इतर हक्कात म्हणजे सातबाऱ्याचा जो भोगवटा असतो त्यामध्ये मालक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि इतर हक्कात ओबीसी हा कुळ आहे म्हणजे नोकर आहे हे आपल्याला कळतं. अशी गोष्ट मला जी कळली ती जमीन हक्काच्या म्हणजे सातबारांच्या तत्वाने. मग या देशातील स्त्री शूद्र अतिशूद्र यांना समानतेच्या तत्वाने जमीन, जंगल, पाणी, उद्योग याचा समान वाटपासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आग्रह धरलाय का हा प्रश्न आहे. आता या प्रश्नाच्या बाबतीत मी एक बाजू सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ओबीसीना जमिनी मिळाव्या म्हणून कुळ कायदा केला आणि हा कुळ कायद्यामुळे आम्हाला जमिनी भेटल्या. तेव्हा मला कळलं की आम्ही शूद्र आहोत आणि उच्चवर्णीय लोक हे जमीनदार आहेत, सावकार आहेत. ही गोष्ट मला कळली आणि नंतर बाबासाहेबांचं पाण्याचं 14 तळ्याचं आंदोलन ते सुद्धा सांगतं की या देशातल्या ओबीसी SC ST यांना पाण्याचा अधिकार नाही. आता मी परवा बीडच्या सभेमध्ये सांगितलं की आरक्षण म्हणजे फक्त शिक्षण आणि नोकऱ्या देऊन समानता येणार नाही तर आम्हाला या देशातल्या उद्योगांमध्ये वाटा पाहिजे. अदानी अंबानीच उद्योगपती का, आमची मुलं उद्योगपती का होऊ शकत नाही हा माझा प्रश्न या देशाला आहे. आणि मग संगीत असेल, कलाक्षेत्र असेल या सगळ्यांमध्ये आमचं नेतृत्व, आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे अशा प्रकारचा समानतेचा आग्रह मी आता नव्याने धरला. कारण ओबीसीच्या आरक्षणाची चळवळ चालवताना शिक्षण आणि नोकरी मिळाली तर पुरेसं आहे असं समाधान मानत होते. पण लक्षात घ्या की शिक्षणाचं खाजगीकरण होतंय आणि आम्हाला शिक्षण नाकारलं जाते. आरक्षणामध्ये मराठ्यांची घुसखोरी होते, ब्राह्मणांची घुसखोरी होते EWS मध्ये आणि यामध्ये अनेक प्रकल्पांचं खाजगीकरण झालेलं आता असल्यामुळे म्हणजे विमानतळं, बंदरं ही अदानी अंबानीकडे गेले असल्यामुळे आता नोकऱ्यांचा पण प्रश्न राहिलेला नाही. आणि म्हणून आता जर आमच्या नोकऱ्या आणि शिक्षण अशा पद्धतीने संपवलं जात असेल तर थेट या देशातले सगळे उद्योग जे आज सरकार अदानी अंबानीला उद्योगपतीने विकते ते उद्योगामध्ये सुद्धा आमचा लोकसंख्येप्रमाणे वाटा असला पाहिजे अशा प्रकारच्या आंदोलनाची घोषणा मी परवा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बीडच्या सभेमध्ये केलेली आहे. मग आमच्या या उपेक्षित वंचित लोकांना ही जी मूलभूत जी तत्व आहेत जमीन, पाणी, जंगल, उद्योग ही मिळावीत असा संघाचा आग्रह दिसतो का या प्रश्नाचं उत्तर इथे आपण दिलं पाहिजे. मी 2019ला वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा लढलोय आणि त्यामुळे मी कायम वंचित बहुजन आघाडीशी कृतज्ञ राहणार, मरेपर्यंत कृतज्ञ राहणार. कारण लोकसभा काय असते मला बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून माझं कर्तव्य असं ठरतं की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बाजू जगासमोर मांडणं. आणि म्हणून कुळ कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि आम्हाला या देशातलं जमीन काय, घर हक्क काय आणि या देशातलं राष्ट्र म्हणजे काय हे सातबाऱ्याच्या रूपाने बाबासाहेबांनी दिलं. परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून संघाने काही प्रयत्न केले का, जर केले नसतील तर का केले नाहीत या प्रश्नाची उत्तरं लोकांनी मला द्यावीत. माझ्याकडे याची उत्तरं आहेत पण हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, बाबा तुम्ही असं का केलं नाही. आणि म्हणूनच मंदिरं असतील, अनेक मंदिरं असतील, धार्मिक ट्रस्ट असतील याच्यावर सगळे उच्चवर्णीय लोक आहेत, ब्राह्मण आहेत आणि हिंदू धर्मामध्ये सरळ हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या सत्तेचा धर्म आणि आमच्या गुलामीचा धर्म म्हणजे ओबीसी SC ST च्या गुलामीचा धर्म. मग या मंदिरांमध्ये कोरोना काळामध्ये एक विषय आला होता की कोरोना काळामध्ये लोकांवर अत्यंत वाईट परिस्थिती आली होती. औषधांना पैसे नव्हते, हॉस्पिटल निर्माण करायला पैसे नव्हते आणि अशा वेळी मी एक व्हिडिओ केला होता की आपल्या देशाची अर्थव्यवस्था
40 वेळा मांडू शकतील एवढा मोठा पैसा मंदिरामध्ये आहे. मग त्या मंदिराच्या पैशावर जे लोक आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे उच्चवर्णीय आहेत. या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी भूमिका घेतली आहे का, की या देवाच्या पैशावर पेटीत पैसे टाकणाऱ्या लोकांच्या कल्याणाचा विचार कधी संघाने सांगितलाय का? आणि सांगितलं असेल तर अयोध्येच्या मंदिरासाठी अनेक ओबीसी, SC, ST मारले गेले ते राम जन्मभूमी आंदोलनामध्ये. त्यामध्ये मंदिराची ट्रस्ट तयार झाल्यानंतर यामध्ये ओबीसी, SC, ST यांना तिथे प्रतिनिधित्व मिळालंय का, या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय विचार करतो असा माझा प्रश्न संघाच्या लोकांना आहे. आणि म्हणूनच पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न असेच आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रमुख एखादी स्त्री का होऊ शकत नाही. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आमच्या गुलामीचं स्पष्टीकरण सांगताना सांगितलं की स्त्री शूद्रांचं शोषण या देशाने म्हणजे भारताने केलं, म्हणजे हिंदूंनी केलं. मग त्यातली जी गुलाम स्त्री आहे तिला मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, जसं आता आपल्याकडे भारतीय संविधानाने आपल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू या झालेल्या आहेत, अशा प्रकारची संघाची प्रमुख एखादी स्त्री का झाली नाही. आता ह्याच्यामध्ये तत्वज्ञानाच्या स्वरूपात अनेक प्रश्न आहेत की संघ हा पुरुष सत्ताक आहे का, स्त्री सत्ताक का नाही, मातृसत्ताक का नाही. तर मी तुम्हाला सांगतो, आम्ही आगरी कोळ्यांची टोपी घालतो. आजच मी आई एकविरेच्या दर्शनाला गेलो होतो. आई एकविरा म्हणजेच महामाया आणि भगवान बुद्धांची आई म्हणून आम्ही तिला मानतो. तिकडे गेलो होतो आणि माझ्यासोबत मनोज मासेलकर भंडारी समाजाचे नेते होते. श्रीधर मोहकल हे आमच्या आगरी समाजाचे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे एक अधिकारी होते, जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य होते आणि ते विपश्यनेचे अभ्यासक आहेत, त्यांना घेऊन गेलो होतो. आणि त्या मंदिरामध्ये जाताना आम्हाला ग्रामपंचायतीने 50 रुपये टॅक्स लावला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्वच्छता वगैरे करायला हा टॅक्स घेतो. मी त्यांना विचारलं, मग एवढं मोठं बौद्ध लेणी, जागतिक दर्जाची बौद्ध लेणी कार्यालय आहेत, मग तिथे साधं शौचालय नाही आणि जे शौचालय आहे त्यामध्ये पाणी नाही आहे आणि तिथे घाण आहेत, मग या 50 रुपयातले काही पैसे त्या ह्याच्यात का जात नाही, स्वच्छतेसाठी का जात नाही. वर गेल्यानंतर वन विभागाने आम्हाला 50 रुपये मागितले. त्यांना पण विचारलं की जमीन वन विभागाची असेल, समजा भारत हा देश सगळ्या लोकांचा आहे आणि मग वन विभाग असू दे किंवा कुठली खाजगी जमीन असो, लोकांच्या व्यवस्थेसाठी ती जमीन उपयोगी येत नसेल तर मग कसं चालेल. आणि मग मी प्रश्न मुख्यमंत्र्यांना केले, देवेंद्र फडणवीसांना केले, अजितदादा पवारांना केले, एकनाथराव शिंदेना, आमचे वनमंत्री आगरी समाजाचे गणेश नाईक यांना पण केले. तर इथे मोठ्या प्रमाणात स्त्रिया येतात दर्शनाला, त्यांना जर शौचालयच नसेल तर मग तुमचं स्वच्छ भारत अभियान असेल किंवा एवढ्या मोठ्या MMRDच्या योजना असतील किंवा विकासाच्या योजना असतील, त्या आमच्या स्त्रियांना त्यामध्ये फक्त तुम्ही शौचालय का देऊ शकत नाही. तर हा प्रश्न माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे. आज माझे 2 व्हिडिओ फेसबुकला हे जाहीर झालेले आहेत की त्यांनी आमच्या स्त्रियांना साध्या सुविधा म्हणजे शौचालयाची सुविधा तुम्ही देऊ शकत नसाल, शूद्र म्हणून ओबीसीना अशा प्रकारच्या सोयी सुद्धा देत नसाल, तर मग SC ST लोकांनी या संघटनेच्या बाबतीत काय विचार करावा हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि म्हणून पुढला प्रश्न असा आहे की संघ मनुस्मृतीचे समर्थन करतो का, आणि करत असेल तर इथे तुम्ही व्यक्त व्हायचं. मनुस्मृती म्हणजे काय तुम्हाला माहित आहे की मनुस्मृती म्हणजे स्त्री, शूद्र, अतिशूद्र यांना गुलाम म्हणणं, त्यांना सर्वाधिकार नाकारणं आणि सगळे अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीयांना देणं. आणि यांना हे सगळे अधिकार दिल्यामुळेच ओबीसींवर गुलामीची वेळ आली आणि म्हणून त्यांना समतेच्या तत्वाने ओबीसी आरक्षण द्यायची वेळ आली. परंतु या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा संघ काय म्हणतोय हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. मी हे सगळे यासाठी सांगतोय की यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचा जो मोर्चा आहे तो मोर्चा आमच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आहे. आणि म्हणून मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनेची चिकित्सा साऱ्या देशाने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्र निर्मिती किंवा हिंदूंचं संघटन हा उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग हिंदू राष्ट्र म्हणजे काय, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या अधिकारांचं राष्ट्र आणि आमच्या गुलामीचं राष्ट्र आहे का. असं असेल तर अशा प्रकारच्या आमच्या गुलामीचं राष्ट्र ओबीसी, SC ST यांना मान्य नाही. त्यांना त्यांच्या अधिकाराचं संविधानिक राष्ट्र, लोकशाही राष्ट्र हवे आहे. हे सगळं जरी असलं तरी या सगळ्यांवरचा उपाय काय हा मोठा प्रश्न आहे. कारण आता या मोर्चामध्ये फक्त मराठा क्रांती मोर्चासारखा मूक मोर्चा काढून चालणार नाही, तर अनेक विचारवंतांची भाषणं इथे ठेवली पाहिजेत. दिवसभर याच्यावर चर्चा झाली पाहिजे. डुक्कर मुसंडी मारण्यासारखा खेळ करून चालणार नाही, कारण डुक्कर मुसंडी हा खेळ संघाच्या शाखेत शिकवला जातो, परंतु आपल्याला शहाण्यासारखं वागलं पाहिजे. भगवान बुद्धांनी जी प्रज्ञा सांगितली, शहाणपणाचा जो मार्ग सांगितला तो लोकांसमोर आमच्या नेतृत्वाने मांडला पाहिजे. विनंती मी मोर्चा काढणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना करतो, कारण आपल्या मोर्चाकडे साळे ओबीसी पाहत आहेत तुम्ही कशा पद्धतीने करता. आणि म्हणून मी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मी सांगत असतो की बाबा आरक्षणाच्या बाबतीत आमच्या आंबेडकरी भावांनी याच्यावर वक्तव्य केली पाहिजेत. लोकांना जे अपेक्षित ज्ञान आहे ते पुरवलं पाहिजे, ही जबाबदारी आहे. कारण
आरक्षणाची चळवळ या देशामध्ये आंबेडकरी बंधू भगिनींनी चालवली आणि म्हणून त्यांची जबाबदारी मोठी आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की देशात भाजपाचे सरकार आहे, राज्यात पण आणि केंद्रात पण आहे, आणि त्यांची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल तर आपल्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळेल का, हा माझा प्रश्न आहे. कारण आता आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्याच्या काळापासून आपल्याकडे काँग्रेसचं शासन होतं, केंद्रामध्ये राज्यामध्ये शासन होतं, परंतु देशाच्या पूर्ण संघर्षामध्ये मनुस्मृतीचे समर्थक लोक आहे हे दोन्ही पार्ट्यामध्ये असले, काँग्रेस आणि भाजपामध्ये. तरी भाजपा ही थेट गोळवळकर गुरुजींची तत्वानी चाललेली, म्हणजे बंच ऑफ थॉट्स हे आहे, मनुस्मृतीचं समर्थन आहे. आणि अशा प्रकारच्या तत्वानी जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालत असेल तर आता जे गुन्हे दाखल आमच्या कार्यकर्त्यावर झाले त्यामध्ये पोलीस न्याय देतील का? कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. हा सुद्धा माझा प्रश्न आपल्या कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे. संघटनेचा अधिकार हा आपल्याकडे संविधानाने दिलेला आहे, तो लोकशाहीवादी अधिकार आहे आणि तो हुकुमशाहीच्या विरोधी आहे, म्हणजे भांडवलशाहीच्या विरोधी आहे. हे सुद्धा लोकांना आपल्याला समजावं लागेल. कारण आता जवळजवळ भाजपा सरकारचे जे सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी लोकशाहीच्या विरोधी निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. मगाशी ईव्हीएमचा प्रश्न आला. ईव्हीएम, आता मी 2 लोकसभा लढलो, 19ला वंचित बहुजन आघाडीमधून लढलो आणि 24ला बहुजन समाज पार्टीमध्ये, दोन्ही आंबेडकरी पार्ट्या आहेत. परंतु दोन्ही वेळा मला जो अनुभव आला ईव्हीएम मशीनमध्ये हिशोबात चूक होते. म्हणजे जे लोक निवडून आलेत, माझ्या मतदारसंघात श्रीरंग बारणे निवडून आलेत 19ला, आणि त्यावेळी मी पाहिलं की मतमोजणीमध्ये चुका होत आहेत. म्हणजे एकूण मतदार आहेत त्यांच्यापेक्षा काही ठिकाणी जास्त मतदारांची संख्या दाखवली जाते, काही ठिकाणी कमी दाखवली जाते. म्हणजे मतमोजणीत टॅली कधी होतच नाही, पण उमेदवार विजयी होतो आणि जो उमेदवार सरकारला अपेक्षित आहे तो विजयी होतो. माझा 2 वेळा पराभव झाला आणि त्यामध्ये ईव्हीएम मध्ये घोळ आहे, यामध्ये काडीची शंका नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यासाठी हायकोर्टात गेलेच, आपण सगळे पाहिलं असेल. आमच्या माझी सुद्धा केस होती, परंतु अशा केसचे निकाल लागत नाहीत, 5 वर्ष संपतात आणि या लोकांना जे हवं ते सरकार मिळतं, म्हणून मनुस्मृतीचं सरकार मिळतं. आणि 24ला पण असं झालं. आत्ताच अलीकडेच राहुल गांधींनी केवळ ईव्हीएम मध्ये घोळ नाही तर मुळात मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत, विरोधी पक्षांच्या लोकांची नावं काढून टाकण्याचा प्रकार होतोय. निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त अशा प्रकारचे नियुक्त केले जातात की ते सत्ताधारी पक्षाला अनुकूल आहेत. म्हणून अशा काळामध्ये जर आमच्यावर गुन्हे नोंद झाले तर त्याला न्याय मिळेल का, हा सुद्धा प्रश्न आपल्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. आणि म्हणून लोकशाही म्हणजे काय हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण जगाच्या इतिहासामध्ये लोकशाहीच्या माध्यमातूनच हिटलर हा हुकुमशाह आपल्याकडे जन्माला आला आणि त्यांनी जे मोठी युद्ध जगावर लादली, हजारो लोक, लाखो करोडो लोक त्यामध्ये मारली गेली, पण लोकशाहीतूनच अशा प्रकारचा हिटलर झाला. मग लोकशाहीमध्ये आपल्याला हे समजलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा लोकशाहीचा समर्थक आहे का की हुकुमशाहीचा समर्थक आहे, हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकशाहीत संविधानाला विरोध असणारी संघटना आम्ही ओळखली पाहिजे आणि ही जर आम्ही ओळखू शकलो नाही तर फार मोठा गोंधळ आपल्याकडे उडू शकतो. आणि म्हणून लोकांवर गुलामी लादण्याचा प्रयत्न हुकुमशाहीमध्ये नेहमीच होतो. आपल्याकडे मनुस्मृतीमध्ये आम्ही गुलामीत होतो आणि आमची गुलामी कशामुळे आहे हे सांगण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी आमच्याकडे केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि हा प्रयत्न गुलामीवर बोलण्याचा प्रयत्न झाला आणि गुलामीतून मुक्त कसं व्हायचं त्यासाठी शिक्षणाचं माध्यम, प्रबोधनाचं माध्यम दोन्ही महामानवांनी आमच्याकडे केलेलं दिसतं. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशातल्या 85% लोकांना गुलामीतून मुक्ती देणार का किंवा त्यांना कायम गुलामीत ढकलणार, हा सुद्धा प्रश्न आपण प्रशासनाला विचारला पाहिजे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षणाची सुरुवात आपल्या राज्यात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ आहे ती चळवळ काय आहे आणि ती टिकणं गरजेचं आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी जर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालते तर तिथल्या कार्यकर्ते हे संविधानिक कार्यकर्ते आहेत आणि म्हणून त्यांना त्यांचे गुन्हे काढून त्यांना त्या गुन्ह्यातून मुक्त करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे, मोठ्या मनाने केलं पाहिजे, अशी नम्र विनंती मी त्यांच्याकडे करतो. आणि म्हणून हे सगळं जे आहे ते सांगत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना काय आहे प्रश्नांच्या रूपाने मी विचारले, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक संघटना म्हणून काय आहे हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आता आपल्याला कल्पना आहे की चोरांमध्ये सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं संघटन असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये समन्वय असतो.
म्हणजे चोरी करण्यासाठी ते अगोदर ठरवतात की कुठल्या बँकेत चोरी करायची, हत्यारं कुठली वापरायची, बाहेर येणाऱ्यावर देखरेख कोणी करायची, आणि असं उत्कृष्ट नियोजन करतात आणि यशस्वी चोरी करतात, परंतु त्यांचा हेतू चोरी करणं असतं. दुसरं आहे लोककल्याण करणारे लोक. तर लोकांचं कल्याण करणाऱ्या लोकांना सुद्धा व्यवस्थित संघटन आणि नियोजन करावं लागतं. ते नसेल तर मग सभेमध्ये माईकचा आवाज येत नाही, सभा लागली तर तिथे पत्रकार नसतात, त्याच्या बातम्या येत नाही, असे अनेक गलथानपणाचे किंवा आगी लागणं किंवा एखाद्या ठिकाणी खूप गडबड गोंधळ आणि लोकांना चिरडणं अशा प्रकारचं अपघात घडले जातात. आणि मग हे अपघात झाल्यानंतर लक्षात येतं की ज्याचं संघटन चांगलं आहे तो यशस्वी होतो. मग तो कोणी असेल, शत्रू जरी असेल तर त्याची संघटना महत्वाची. आपल्याला माहिती आहे पानिपतावर आपला पराभव झाला आणि अब्दाली जिंकला, आणि अब्दाली जिंकला त्याची अनेक कारणं आपल्याला पाहायला मिळतात की आपल्याकडे विषमता होती. आपलं जेवण वेगवेगळ्या ठिकाणी व्हायचं आणि अब्दाली मुस्लिम जरी असला तरी ते एकत्र जेवायचे, एका ताटात जेवायचे. आणि मग ऐनवेळी शेवटच्या युद्धामध्ये जे घटना घडली ती सुद्धा आपल्याला माहिती आहे की बाबा लोकांना अन्नच नव्हतं, इथपर्यंत युद्ध लांबवलं गेलं आणि उपाशीपोटी लढत असलेलं सैन्य जिंकू शकत नाही, असा हा देश उपाशीपोटी असताना पानिपतावर हरला, याची सुद्धा चिकित्सा आपण केली पाहिजे. आणि म्हणूनच आपण संघटना म्हणून, वंचित बहुजन आघाडीमध्ये मी काम केलेलं आहे, संघटना म्हणून आपल्याला आपल्या हिताचा विचार करावा लागेल किंवा संविधानिक लोक आपण आहोत त्याचा विचार करावा लागेल. आणि माझा जो अनुभव आहे, मी ज्या गावात जन्मलोय म्हणजे चिंचोटी अलिबाग या गावात जन्मलोय, माझ्या गावात संघाची शाखा लागत होती आणि संघाची शाखा लागत असताना लहान असताना म्हणजे आपण बालवाडीचं वय असतं त्या काळामध्ये खेळ खेळायला आमचे तरुण ओबीसी मुलं संघाच्या शाखेत जायची आणि तिथून संघाचे संस्कार सगळ्या गावावर होत गेले. तर संघटनेचा हा मूलमंत्र बालवयात संघाने सुरू केला. आता वयाच्या 35व्या वर्षी मला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा परिचय आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की 35व्या वर्षी मला भगवान बुद्ध समजले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले. हे जर मला बालवयात कळले असते तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतो आणि ओबीसीमध्ये जर मी अशा प्रकारचा नेता म्हणून बालपणापासून घडवले असतो तर आज ओबीसीची जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला फार मोठं स्वरूप आलं असतं. परंतु माझी 35 वर्ष वयाची गेली, त्यानंतर मला आंबेडकरी भाऊ भेटले आणि मला संघ विचारांची चिकित्सा करण्याची बुद्धी किंवा विवेक बुद्धी म्हणतात ती आली आणि म्हणून मी अत्यंत शांतपणे समन्वयाने या विषयावर बोलतोय. तर बालपणातच संघाचे संस्कार केले जातात. संघटना म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सगळ्याच संघटनांनी, वंचित बहुजन आघाडी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, त्यांनी कधी हा विचार केला नसेल. पण तुम्हाला जर संघटना स्थापन करायची असेल तर बालपणापासून समतेचे संस्कार आपल्या मुलांवर करावे लागतील आणि समतेचे संस्कार केले तरच विषमता समजेल. नाहीतर हिंदू राष्ट्र किंवा हिंदूंचा जो जन्म आहे त्यामध्ये मोक्षमुक्ती आकाशात मिळते अशा अंधश्रद्धेवर जीवनाचे जीवन वाया जाऊ शकतात. आणि म्हणून ह्यावर आम्ही काय करतो, आता यामध्ये मी फार मोठी चर्चा केली आहे, पण शेवटचा प्रश्न मी आपल्या कार्यकर्त्यांना विचारतो की आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे हिंदूंचं संघटन सुरू असताना, देशामध्ये हिंदुत्ववादी लोक काम करत असताना, संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांसाठी हिंदू कोड बिल करत होते, ओबीसीसाठी आरक्षणाची मागणी करणं किंवा आरक्षण का दिलं पाहिजे याची मांडणी बाबासाहेब करत होते आणि जगातल्या परकीय इंग्रज सत्तेला सांगत होते की या देशामध्ये ओबीसी एससी एसटी यांना पाणी सुद्धा मिळू देत नाही, त्यांना जमिनी मिळू देत नाहीत हे लोक, तुम्ही जर गेले तिथून तर हे लोक पुन्हा आम्हाला गुलाम करतील. आणि म्हणून संविधानिक समतेची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. सायमन कमिशन, हे सगळे विषय आपल्याला माहित आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की हे अधिकार देण्याची आंदोलनं मी लोकांमध्ये जाऊन केली असतील, म्हणजे कुळ कायद्याचं असेल, चौदार तळ्याचा असेल, मनुस्मृती दहन असेल, आमच्या चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासींचे गुन्हे आदिवासींवर दाखल झाले होते, आगरी कोळी करण्यावर गुन्हे दाखल झाले होते. मग त्यांची बाजू मांडणारा वकील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, उच्चवर्णीय यांच्यामध्ये नव्हता. मग बाबासाहेब आंबेडकरांनी या केसेस लढल्या आणि सांगितलं की हे लोक त्यांच्या जंगल हक्कांसाठी लढतात, तर ते गुन्हेगार कसे, सरकारला पटवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आज सुद्धा ज्या गुन्हे दाखल झालेत हे गुन्हे दाखल करण्यासाठी, म्हणजे गुन्हे दाखल जे सरकारने केलेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आहेत. आणि सगळ्या कायदे पंडितांना माझी विनंती आहे की मी जी चर्चा केली त्या चर्चेच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं प्रमाणपत्र त्या संघटनेकडे आहे का, असेल तर मग त्यांची नोंदणी जी चालू आहे तर मग त्या कायद्याने होते का. जर नोंदणीच नसेल, कायदेशीर घटनाच नसेल तर ती नोंदणी ही बेकायदेशीर आहे हे आपण न्यायालयात सिद्ध करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे युक्तिवाद केलेत कोर्टाच्या न्यायालयाच्या आधारे, अशा प्रकारचा युक्तिवाद देशामध्ये घडवून आणणं गरजेचं आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या विषयावर खूप वेळा बोललेले आहेत, जाहीर बोललेले आहेत आणि त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका अतिशय महत्वाची आहे. परंतु ओबीसी लोक असा विचार करतात की आपल्याला त्याचं काय करायचं, की ते काय करत असतील तर करू द्या, अशा प्रकारचं ओबीसीचं एक तटस्थ वक्तव्य येतं. आणि म्हणून हे जे सगळं आहे ते
ओबीसीना समजावं म्हणून हे आंदोलन झालं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा जो मोर्चा असेल तो त्यामध्ये बोलताना या देशातल्या बहुसंख्य हिंदूंना ही संघटना काय आहे अशा प्रकारचे वक्ते तिथे आणले पाहिजेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे. प्रश्न अटकेचा नाही आहे, ती अटक का झाली, तो न्याय आहे की अन्याय आहे याची चर्चा आमच्याकडे झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कृतीची आठवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करून देतो. कारण आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारच्या अनेक खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून आता सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. याच्यामध्ये ईडीचा वापर होऊ शकतो, चुकीच्या केसेस गुन्हे दाखल करणं असे प्रयत्न होऊ शकतात आणि याच्यामध्ये अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. माझ्या आयुष्यात मी लहानपणी संघाच्या शाखेत गेलेलो आहे आणि माझी जेव्हा नोकरी गेली पहिली 35व्या वर्षी, म्हणजे 2 नोकऱ्या गेल्या. 96ला एकदा नोकरी गेली आणि दुसरी नोकरी 2005ला गेली. त्यावेळी मला अगोदर या प्रश्नांची उत्तरं कळत नव्हती की हे असं का होते. आणि विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण जातीचे लोक अधिकारी होते. जेव्हा मला आंबेडकर भाऊ भेटले, म्हणजे शाहीर संभाजी भगत, प्रेमरत्न चौकेकर, अशोक अंकुश, हे 3 आंबेडकरी कार्यकर्ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की पाटील साहेब, तुमचा रस्ता चुकलाय, मार्ग चुकलाय, तुम्ही बाबासाहेबांच्या मार्गावर निघालं पाहिजे. डॉक्टर हेडगेवारांचा मार्ग हा तुमच्या विरोधातला मार्ग आहे असं त्यांनी म्हटलं. तेव्हा पहिल्यांदा मला विश्वास बसला नाही. परंतु मी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि भगवान बुद्धांचं साहित्य वाचलं तेव्हा लक्षात आलं की ह्या देशात खरोखर शूद्रातिशूद्रांवर प्रचंड अन्याय होतो. परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि ते आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेले तर त्यांना बाहेर काढणारी यंत्रणा नाही किंवा त्यांची बाजू पाडणारी लोक नाही. मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये 1 दिवस राहिलेलो आहे. शनिवारी मला अरेस्ट झाली आणि सोमवारी सकाळीपर्यंत मी तुरुंगात होतो. माझी पत्नी आणि माझे सगळे मित्र यांनी प्रयत्न करून मला बाहेर काढलं. खोटा गुन्हा होता, परंतु कार्यकर्त्यांनी असं समजू नये की तुमच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजेच तुम्ही गुन्हेगार आहात. आणि आम्ही गुन्हेगार नाही सिद्ध करण्यासाठी वकिलांची गरज आहे, कायद्याची गरज आहे. परंतु मागासवर्गीयांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात त्यामध्ये लढण्यासाठी त्यांच्याकडे साधन संपत्ती नाही, वकिलाला द्यायला पैसे नाही, ते वास्तव आहे. पण आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्यांकडे या देशाची 85% साधन संपत्ती 15% लोकांकडे आहे आणि आमच्या 85% लोकांकडे जवळजवळ काहीच नाही. आम्ही भूमिहीन आहोत. नोकऱ्या सुद्धा आता राहिलेल्या नाही. ज्या काही नोकऱ्या आहेत त्यांची सूत्र ही उच्चवर्णीय लोकांकडे आहेत. अशासाठी जगण्याचा संघर्ष फार मोठा आहे. आणि म्हणून ही जी गुलामगिरी आहे ही गुलामगिरी महात्मा फुलेंनी सांगितली की आम्ही स्त्री शूद्रा ती शूद्र हे गुलाम आहोत आणि आमच्यावर राज्य करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आता इथे एक पोस्ट आली ते युरेशियातून आले वगैरे वगैरे. बघा, आपल्या शत्रूचा तिरस्कार करण्यासाठी आपण त्यांना काही शिव्या देतो. ते बाहेरून आले, हे आले, ते आले, पण असं करून चालणार नाही. व्यावहारिक मुद्दे आले पाहिजेत. या देशाची संपत्ती आज सगळी जर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे असेल तर ती संपत्ती आमच्याकडे कशी येईल. अशा प्रकारची आंदोलनं पण असली पाहिजेत आणि ते आंदोलन असतील तर कार्यकर्ते अत्यंत दुर्बल होतात. आज वयाच्या म्हणजे 35व्या वर्षी माझ्या 2 नोकऱ्या गेल्यानंतर रस्त्यावर आल्यानंतर काय करावं लागतं याचा अनुभव मला आहे. अत्यंत भयानक परिस्थिती होते. मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात. आपल्याला कुठला सन्मान भेटत नाही कारण शेवटी तुमच्याकडे घर नसतं आणि घर नसलेल्या माणसाला सगळे नातेवाईक असतील, समाज असतील, तुच्छतेने बघतो आणि म्हणून गरिबीचं दुःख मोठं आहे. आणि म्हणून हे सगळे विषय नीट समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या देशामध्ये जो धर्म आहे तो काम करतोय आणि या धर्माचे समर्थक, हिंदू धर्माचे समर्थक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत. आणि हा धर्म हा इथल्या ओबीसी, एससी, एसटी यांच्या जीवनाला अनुकूल नाही, प्रतिकूल आहे. मनुस्मृती ही आमची गुलामगिरी आहे आणि म्हणून आपल्याला या धर्माची सुद्धा चिकित्सा करणं गरजेचं आहे. केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपाचीच नाही तर धर्माची चिकित्सा आपल्याला करावी लागेल. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही चिकित्सा केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की आपल्याला हा धर्म असेल तर तो संविधानाला सुद्धा अनुकूल नाही आणि म्हणून हा धर्मच बदलला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि चक्क बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं. आणि म्हणून या सगळ्या घटनेकडे, या त्रासाकडे ओबीसींनी या नजरेने पाहावं. एससी एसटींवर जे अत्याचार या देशामध्ये होत आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड अन्याय अत्याचार होतात, अशा प्रकारचेच अत्याचार ओबीसींवर पण होतात. परंतु ओबीसींमध्ये असे गुन्हे दाखल झाल्यानंतर सांगणारा कोणी नाही, मार्गदर्शक कोणी नाही आणि म्हणून एकूणच हे संकट आहे ते मुळापासून बाहेर उकडून काढलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जे तत्वज्ञान आपल्या देशात सांगितलं की ते सांगितलं की दुःख माणसाच्या जीवनात आहे पण दुःखाचं मूळ कारण शोधा आणि ते मूळ कारण तुम्ही नष्ट केलं तर मग तुमच्या जीवनात दुःख येणार नाही, सुख येईल. अशा प्रकारची कल्पना भगवान बुद्धांनी सांगितलं. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज म्हणजे 1956 साली जे धर्मांतर केलं ते यासाठीच केलं की आपल्या ओबीसी, एससी, एसटी यांच्या दुःखाचं मूळ कारण, गुलामीचं कारण हा इथला वैदिक विषमतावादी मनुवादी धर्म असेल
तो धर्म सोडून आम्ही बौद्ध धम्म समतेचा विचार, बुद्धाचा विचार स्वीकारला पाहिजे, अशा प्रकारचा उपाय बाबासाहेबांनी सांगितला. आणि तो सांगितल्यानंतर आज बौद्ध बांधवांनी जी देशात प्रगती केली आहे ती अत्यंत आश्चर्यकारक प्रगती आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या तोलामोलाचं शिक्षण, त्यांच्या IAS IPSच्या जागा, प्राध्यापक असतील, अनेक विचारवंत लोक या देशात निर्माण झाले आणि या देशामध्ये दाखवून दिलं की देवाची साथ नसताना, धर्माची साथ नसताना, भगवान बुद्ध देव, स्वर्ग, आत्मा, नरक मानत नसताना आश्चर्यकारक प्रगती अशी करता येते. ही प्रगती आधुनिक विज्ञानाची प्रगती आहे, तर्कनिष्ठ विचारांची प्रगती आहे. आणि म्हणूनच या सगळ्या केसेसमध्ये सुटणं फार अवघड नाही. जर या देशाच्या उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात हा जर युक्तिवाद झाला आणि त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिकित्सा झाली, न्यायालयात चिकित्सा झाली आणि त्याच्यावर काही निर्णय आले, तर आपल्याला लक्षात येईल की आता हे सगळ्या लोकांना, चळवळ करणाऱ्या लोकांनाच देशद्रोही ठरवण्याचे प्रकार, म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक असतील, ख्रिश्चन असतील, आंबेडकरी असतील, यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रकार सगळीकडे चालू आहे. कुणी त्यांना नक्षलवादी म्हणतं आणि हा प्रकार पूर्वी पण होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इथल्या स्त्रियांच्या गुलामीवर उपाय सांगितला, हिंदू कोड बिल असेल किंवा अस्पृश्यतेवर उपाय सांगितला, SC ST OBCच्या अधिकारांच्या गोष्टी केल्या, तेव्हा बाबासाहेबांवर सुद्धा राष्ट्रद्रोही असल्याच्या शिव्या अनेक उच्चवर्णीयांनी दिल्या. त्यामुळे आपल्यावर आरोप होणं हे काही नवीन नाही आणि हे जुनंच आहे. आणि हे आरोप होत असताना यांना आम्ही उत्तर देताना सोनं जसं आगीत टाकल्यावर झळाळून निघतं अशा प्रकारचं चारित्र्य भगवान बुद्ध, चार्वाक, महावीर आणि नंतरच्या काळात फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रासमोर, जगासमोर ठेवलेलं आहे. मी या कार्यकर्त्यांना सांगतो, धीर देऊन सांगतो की तुम्ही जर चांगल्या मनाने सांगितलं असेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाला अनुकूल नाही आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारची थेट नोंदणी किंवा याच्यामध्ये संघटना करू शकत नाही, तर ते समजावणं महत्वाचं आहे. थेट आपण एखाद्याला म्हणलो तुम्ही वाईट आहात, नालायक आहात, तर तो पण विचारतो की आम्हाला संविधानाने बाबा संघटना करण्याचा अधिकार दिला, तर आम्ही पण संघटना करतो. परंतु संघटनेचे ग्राहक जे आहेत, जे कोणी लोक आहेत, OBCची मुलं असतील, SC STची मुलं आहेत, यांना सुद्धा कधीतरी आपल्याला लहानपणापासूनच विचार करायला शिकवायला लागेल की तू माणूस म्हणून जन्म घेतलास तर तुला जगायला घर पाहिजे, तुला जमीन पाहिजे, तुला पाणी पाहिजे आणि तुला उद्योग व्यवसाय पाहिजे, शेती पाहिजे. हे जर उद्योग व्यवसाय, शेती, पाणी देत नसतील, तुला नाकारणारे, तुझ्या वडिलांना, आजोबांना नाकारणारे कुणी लोक असतील, तर त्याचा परिचय बालवयातच आम्ही सुद्धा आपल्या मुलांना करून दिला पाहिजे. जर तो केला नाही तर माझ्यासारखी अवस्था होते. वयाच्या 35व्या वर्षी माझ्या कुटुंबावर, माझ्या परिवारावर, माझ्या गावावर जी खोटी सावकारी होती ती मला कळली नव्हती आणि माझ्या गावातल्या कोणालाच कळली नव्हती. मला वयाच्या 35व्या वर्षी सावकारी कळली. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातून खोती विरोधी चळवळीचा परिचय मला झाला आणि ती चळवळ आम्ही आगरी कोळी, बंडारी, कुणबी, या कराडी या लोकांच्या कोकणातल्या कुळांसाठी ती चळवळ होती आणि हाच खरा राष्ट्रवाद होता. पण तो सातबाऱ्याचा घराचा राष्ट्रवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवला, संविधानिक राष्ट्रवाद शिकवला. हिंदू राष्ट्रामध्ये अशा प्रकारचा राष्ट्रवाद नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कोकणातल्या कुळांना, भूमिहीनांना, OBC SC ST लोकांना या देशाचा एक तुकडा, घराखालच्या जमिनीचा तुकडा मिळावा म्हणून आपण कधी निर्णय घेणार आणि हा न्याय कधी देणार, तरच आम्हाला हा देश राष्ट्र आहे अशी जाणीव प्रत्यक्ष जीवनात येईल. परंतु असं घडत नाही आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाने याच्यावर चिंतन करावं. माझी नम्र विनंती त्यांना आहे की तुम्ही चिंतन करावं. आपली संघटना वाढवायचा सगळ्यांना अधिकार आहे, परंतु ती संघटना लोकांच्या कल्याणासाठी आहे की लोकांवर गुलामी लादण्यासाठी आहे, हा या देशाला माझा प्रश्न आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण या विषयावर जाहीर चर्चा घडवून आणावी. 24 तारखेला जरी मोर्चा असला तरी त्या 24 तारखेनंतर महिनाभर याची चर्चा घडवून आणावी आणि पोलिसांच्या समोर आपण चांगले प्रश्न उपस्थित करून हे सांगावं की बाबा रे, अशा प्रकारची संघटना करण्याचा अधिकार जरी सगळ्यांना असला तरी आपल्या संघटनेची उद्दिष्ट, आपली ध्येय धोरणं ही भारतासाठी अनुकूल आहेत का, असा मोठा प्रश्न आहे. आणि मनुस्मृतीचं राज्य, हिंदू राष्ट्र तुम्हाला आणायचं असेल तर आम्हाला ते मान्य नाही आणि हे मान्य नाही म्हणूनच आमच्या वडिलांनी, आमच्या पिताजींनी, आमच्या राष्ट्रपित्यांनी, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ निर्माण केली त्यातूनच हे संविधान निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या संविधानिक हितासाठी जर तुम्ही काम करत असाल तर तुमचं स्वागत आहे आणि करत नसाल तर त्याच्या विरोधात वैचारिक युक्तिवाद, वैचारिक जी मांडणी आहे ती करण्याचा अधिकार आम्हाला पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिलेला आहे. नाहीतर हे जर मी सांगितलं नाही तर उद्या माझ्यावर सुद्धा एक गुन्हा दाखल करतील हे मला माहित आहे. आणि म्हणून संघटना ही महत्वाची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशातलं जरी मनुवादी संघटन असलं तरी ते संघटन आहे. अशा प्रकारचं संघटन OBCना, SC STना करता आलं पाहिजे. मला मान्य आहे आपल्याकडे साधन संपत्तीचा अभाव आहे, आपल्याकडे काही नाही, आपण भूमीवर आहोत, आपल्याला भारत माझा आहे असं बोलण्याचा पण अधिकार नाही आता राहिलेला. अशा प्रकारची स्थिती जरी असली तरी आपल्याला या वाईट काळातून पुढे यायचं आहे
आणि आम्हाला सुद्धा चांगलं संघटन उभं करायचं आहे आणि संघटन जर उभं करू शकलो तर आपण बरंच काही साध्य करू शकतो. माझा प्रयत्न या देशातले ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांचं संघटन सामाजिक, राजकीय, धार्मिक करण्याचा संकल्प आहे आणि या संकल्पनेस आपण सगळ्यांनी साथ द्यावी. 35व्या वर्षानंतर ज्याची जाणीव मला झाली, ते सत्य मला कळलं, त्यासाठी लढायचे आणि आयुष्य अर्पण करण्याची माझी तयारी आहे. आपलं सगळ्यांचं सहकार्य असेल तर अशा प्रकारच्या अनेक चुकीच्या गुन्ह्यातून आम्ही मुक्त होऊ शकतो आणि आम्ही या देशाचे राष्ट्रनिर्माते आहोत. राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही सैनिक आहोत आणि देशाचे सीमेवरचे सैनिक जेवढे महत्वाचे आहेत तसं देशाच्या अंतर्गत विषमतेविरुद्ध लढणारे आम्ही सैनिक आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केलं हा प्रश्न मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतो. आणि तुम्ही जर प्रातस्मरणात महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रातस्मरणीय महापुरुष मानत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केलं, बौद्ध धम्म त्यांनी का स्वीकारला, या प्रश्नाची उत्तरं संघाने द्यावीत अशी विनंती संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना करतो. आणि एक ओबीसी म्हणून माझा हा प्रश्न संपूर्ण देशाला आहे, जगाला आहे की भारतामध्ये विषमता होती, त्या विषमता दूर करण्यासाठी संविधान आणले, त्यासाठी कोणी लढत असेल तर तो गुन्हा होऊ शकत नाही. आणि म्हणून संघाला जर संघटना वाढवायची असेल तर भारतीय संविधानाने सांगितलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाने तुम्ही निघा. तुमचे सदस्य आपोआप होतील, आम्ही सुद्धा होऊ. परंतु तुम्ही चुकूनही विषमतेचे समर्थन करत असाल, कुळ कायद्याची अंमलबजावणी करत नसाल, आमच्याकडे आदिवासींना अजूनही पाणी मिळत नसेल, वीज मिळत नसेल आणि ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेले राजकीय नेतृत्व आम्हाला पुन्हा एकदा गुलाम करत असेल तर त्याचा विरोध जीवात जीव असेपर्यंत, शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही करणार. यासाठीच आमचं जीवन आहे, संघर्ष हेच आमचं जीवन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि तो विचार आम्ही कधी सोडणार नाही, तर मोठा करू. जगाला मुक्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी जो विचार दिला तो आम्ही जगात घेऊन जाऊ. परंतु हा देश भगवान बुद्धाचा, समतेचा आहे, संविधानाचा आहे हे सांगायला कुणालाही घाबरणार नाही. अशा प्रकारचं विनम्र वक्तव्य करून मी माझं बोलणं संपवतो. जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. आई एकविरेचा विजय असो.